ज्याच्या वाट्याला संघर्ष आहे त्याच्या वाट्याला थोड्याफार गोष्टी आनंदाच्या जरी आल्या तरी सुद्धा संघर्षाने घडलेलं जे व्यक्तिमत्व असतं त्या आनंदाकडे ते आकर्षित होत नाही. ही एक पहिली गोष्ट. दुसरी एक गोष्ट अशी आहे की आता या संभाजी महाराजांचे चरित्र आपण जेव्हा वाचतो, अभ्यासतो किंवा समजून घेतो तेव्हा अनेक गोष्टींनी ते चरित्र त्यावेळेस त्या चरित्राला लोखण्याचा किंवा त्या व्यक्तीला आपल्या फायद्यासाठी दूर ठेवण्याचा प्रयत्न हा आपल्याला या शंभूराजांच्या जीवनात दिसतो. आणि त्या काळचे तात्कालिक मंत्री जे होते त्यांनाही कदाचित संभाजी महाराज हे आपल्याला त्रासदायक ठरतील किंवा आपल्याला ज्या गोष्टी मिळत आहेत त्या मिळणार नाही, आपला जो स्वार्थ आहे तो स्वार्थ ह्यांच्या उपस्थितीमुळे किंवा त्यांच्या असण्याने पूर्ण होणार नाही, ही भूमिका जर डोक्यात आली तर त्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवण्याचा प्रयत्न हा होत असतो. जसं अलीकडे आपण बघतो. पण पूर्वीचं राजकारण नक्की वेगळं होतं. पूर्वी शिवाजी महाराजांनी जी माणसं आपल्या सभोवताली तयार केली होती ती निष्ठावंत होती, ती गुणवंत होती, ती कार्याला महत्व देणारी होती, ती समाजाचा विचार करणारी होती, ती मातृभूमीशी प्रामाणिक होती. आणि संभाजी महाराजांच्या सोबतही तीच माणसं होती. त्यामुळे ती माणसं सगळीच वाईट वागली असंही म्हणता येत नाही. परंतु सत्तेसाठी, हव्यासापोटी, स्वार्थापोटी जी मंत्री किंवा त्या वेळातली व्यक्तिमत्व आहेत संभाजी महाराजांच्या आजूबाजूची काही मोजकी ती चुकीची वागली. त्या चुकीच्या वागण्यामुळे संभाजी महाराजांना काही गोष्टी शिवाजी महाराज हयात असतानाही आणि शिवाजी महाराज हयात नसताना सुद्धा त्यांच्या वाट्याला येऊ शकल्या नाही. तसं